हाय नमस्ते. शीतल मोहिते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? तर अगदी आनंदात ना. तर नेहमी असंच आनंदित राहा. तर काय नाही, आता सुट्टी संपलेलीच आहे आणि आता शाळा चालू होईल. आता भरपूर म्हणजे आम्ही तर म्हणजे मे महिना आम्ही म्हणजे एन्जॉय केलेला आहे. भरपूर फिरून आलो आहे आणि सरांचं पाणी चालू केलं तिने. नळाला पाणी आले, पाणी घालायला कुंड्यांना वगैरे. आणि आता दोघांची पण आता शाळा चालू होणार. खूप छान सुट्टी झाली आमची. तुमची कशी झाली सांगा. तर आता हे काय ढग आलेले आहेत. आता पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि पावसाची आता चाहूल लागलेली आहे. आता मला वाटते 7 जून नंतर मृगनक्षत्र नक्षत्र असतं, म्हणजे लागतं 7 जूनला. तर त्याप्रमाणे आता पावसानं सुद्धा आता आपली दुटीला यायला चालू केले, कारण जून महिन्यात आता पावसाची सुरुवात होते. तर सांगायचं असं की आता एकदा उन्हाळा संपला आणि पावसाळा आता चालू होणार. तर पावसाळ्यात सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि काय झाले, कोणत्याही ऋतूत आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. मग उन्हाळा, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे. तर तसं बघायला गेलं तर आपल्याला कोणताही ऋतू आपल्याला सहन होत नाही. कारण पावसाळा सुरू झाला की लगेच आपण सुद्धा आजारी पडायला चालू होते. कोणाला ताप, सर्दी, खोकला होते. ही थंडीत चालू झाली ते पण चालू होते. म्हणजे जरा आपल्या शरीराला एखाद्या ऋतूची सवय होईपर्यंत दुसरा ऋतू येत असतो. आणि तसं बघायला गेलं तर 12 महिने ऋतू आपले चेंजेस होते. पावसाळ्याच्या महिन्यात सुद्धा किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारे आपल्याला ऋतू चेंज झालेले दिसतात. तर खूप दिवस झालं म्हटलं व्हिडिओ बनवलेला नाही आणि 1-2-3 दिवस मी खूपच घाईत होते, त्यामुळं व्हिडिओ कुठलाच मला बनवता आला नाही. तर आज थोडासा वेळ होता, म्हटलं चला तुमच्याशी बोलूया. तर तुमच्या इकडे पाऊस चालू झाला की नाही ते मला नक्की सांगा. आणि अजून पावसाची म्हणजे चाहूल आहे, म्हणजे अजून काही आलेलं नाही. पण उन्हाळ्या पावसासारखंच आता कसं होते, आभाळ वगैरे गरजतं आणि पाऊस येतो. तर सर आहेत आता त्यांना पण एक कॉल आलेला आहे, तर पण ते बोलायला लागेल कॉलवरती. तर आता आंब्याचा सीझन संपला, सगळं झालं. आणि आता काय झाले, आपला छोटा आंबा होता ना, ह्याचे पण आंबे सगळे छान होते. 6-7 होते ह्याचे. म्हणजे हापूस होता का? हापूस होता आंबा. हे बघा, ह्या कुंडीत ना हे एवढं सगळं साहित्य होतं. हे बघा, हे कोरपड आहे ग. हे बघा, ही एवढी मोठी कोरपड त्या कुंडीत होती. आणि त्या कोरफडीला ही 4 पिल्लं झाल्यात बघा. आणि या कोरपडीची ही पिल्लं छोटी छोटी ही एवढी. ही 4 पिल्लं. आणि हे आळूचं पण त्यातच होतं बघा. आळूचं 2 गड्डे लागलं होतं. आणि हे आळू आहे, म्हणजे हे खाज होते, म्हणजे काय म्हणतात ते, खाजरी आळू नाही. ह्याच्या वड्या जर केल्या ना, न खाजरी म्हणजे खाज होत नाही याची, म्हणजे वड्या केल्या तर घशामध्ये. तर हे सगळी कुंडी आज सरांनी सगळी स्वच्छ करून हे सगळं हे बाहेर काढलं. म्हणजे हे किती मोठं आहे बघा. ह्यानं किती जागा व्यापली आणि किती ह्यानं हे घेतलं. त्यातून सुद्धा आपल्याला ह्या झाडाकडून आपल्याला आंबे मिळालेत. तर आता बऱ्यापैकी गार्डनची सरांनी स्वच्छता केलेली आहे. पावसाळ्यात नीट करता येत नाही, कारण मग पावसाळ्यात कसं होते, सगळं टेरेसवरती पाणी होतं, हे की नाही. बोला की. हाय, काय म्हणताय मंडळी. पावसाला सुरुवात होत्या. यंदा तापमान किती वाढलं तुम्ही बघितलं सगळ्यांनी. सगळेजण कमीत कमी घरात जेवढी माणसं आहेत तेवढी झाडं कुठंतरी लावा. रस्त्याकडेला लावा, माळाला लावा, बांधाला लावा. फळाचं लावलं तर जास्तच उपयोगाला येते. कोणतंही लावा, मोठी झाडं येतील अशी झाडं लावा. आणि वातावरणाचं तापमान कमी करायला सगळेजण मदत करूया. नाहीतर आता 40 आहे, काही दिवसांनी 43 झालं होतं. हळूहळू ते 50 कडे जाईल. आणि जास्तीत जास्त आता कसं झालंय, रस्त्याचे म्हणजे आपल्याला सगळ्या सुविधा पण व्हायला पाहिजेत. सगळ्या आपल्याला म्हणजे वाहनाच्या साठी किंवा
इतर याच्यासाठी आपल्याला झाडं कितीतरी म्हणजे रस्ता तयार करण्यासाठी तोडली जातात. आम्ही डोळ्यानं बघतो, इतकं वाईट वाटतं की जवळजवळ 100-150 वर्षापूर्वीची झाडं जी आहेत ती रस्त्यासाठी तोडली जातात बघा. आणि खरं तर म्हणजे त्या झाडाला ना 2 माणसांनी जरी असं विळका घातला तरी त्याचा बुंदा हे होणार नाही. तेवढा मोठा वडाची झाडं म्हणा, हे वाढायला किती वर्षे लागतात सांगा. तर आम्ही आता जाता येता एवढी झाडं बघतोय ना, खूप वाईट वाटतंय आणि रस्ता चकचकीत झालेला दिसतोय. पण आपल्या पर्यावरणाचं संतुलन कुठंतरी बिघडले असं मला तर वाटते. हे झाडं म्हणजे वृक्षतोड झाल्यामुळं तरी प्रत्येकानं निदान ह्या पावसाळ्यात तरी एखादं तरी आपण झाड लावावं, स्वतःसाठी झाड लावावं. एखाद्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं ते झाड एखादं लावावं. किंवा एखाद्याला भेट द्यायची असली तरी इतर वस्तू न देता फळाचं फुलाचं एखादं रोप द्या. आणि जेणेकरून आपल्या वृक्षसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि आपले पर्यावरण चांगलं राहील. त्यामुळे सगळ्यांचंच आरोग्य आपल्याला चांगलं होईल. तर काय नाही, माझं थोडंसं हे मत मी व्यक्त केलं. आणि एकजुटीने सगळ्यांनी केलं तर सगळं शक्य आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.